मौजी शिरवळ तालुका दक्षिण सोलापूर येथे आपल्या गावचे सुपुत्र माननीय श्री गौरीशंकर गणपती बिराजदार यांनी 10 तारखेपासून आज 15 तारीख आहे 6 दिवस उपोषण करत आहेत आणि त्या उपोषणाच्या स्थळी आज या ठिकाणी आपल्या शिरोळ मठाचे मठाधीश परमपूज्य सोमनिंग महाराज, संजवाडचे महाराज आणि औजचे महाराज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या प्रकृतीचं विचारपूस केलेली आहे। खरोखरच त्यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे, त्यांना नीट बसता येत नाही, खूपच त्यांना त्रास होत आहे। त्यासाठी प्रशासनानं ताबडतोब आपल्या या तलावामध्ये पाणी सोडावं उजनीचं, कारण 1998 सालापासून या ठिकाणी आपलं तलाव तयार झालेलं आहे। तेव्हापासून फक्त कधी पाऊस पडतो त्याच वेळी पाणी येऊन थांबतं, अन्यथा पाणी थांबत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल अपेष्टा होत आहेत। त्यासाठी मी या ठिकाणी कळकळीने विनंती करतो प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना की आपण ताबडतोब येऊन या ठिकाणी त्यांना आश्वासन देऊन या ठिकाणी पाणी सोडण्याविषयी त्यांना सांगावं। आणि खरोखरच आज 6वा दिवस आहे, 6वा दिवस असल्या कारणानं त्यांचं प्रकृती खूपच खालवत आहेत। सुट्टी आहे आज आणि उद्या, तरी सुद्धा या ठिकाणी आपले जे आमदार साहेब आहेत, खासदार आहेत, त्यांनी येऊन या ठिकाणी आपल्याला या उपोषणकर्त्याला आश्वासन द्यावं की आम्ही उजनीचं पाणी या तलावामध्ये सोडू। आणि या पाण्यासाठी खूप असं गावचं या ठिकाणी पाणी पुरवठा आहेत आपल्या या तलावावर। जेऊर, हंदराळ, सुलेरजवळगी, कणबस, शिरवळ, इंगळगी अशा गावाला याच आपल्या तलावातून पाणी पुरवठा होतो पाणी प्यायला, आणि शेतकऱ्यांना सुद्धा या तलावातून पाणीचा पुरवठा होतो शेतासाठी। त्यासाठी आता सध्या पाणी काहीच नाही आहे आणि शेतकऱ्यांचं जनावरांचं खूप हाल होत आहे। त्यासाठी प्रशासनानं आणि पदाधिकाऱ्यांना याचं गंभीर अशी दखल घेऊन या ठिकाणी समक्ष येऊन या उपोषणकर्त्याला विचारपूस करून त्यांना ताबडतोब या उजनीचं पाणी या ठिकाणी सोडावं अशी मी या शिरोळ ग्रामस्थांच्या वतीनं, पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो। बंधू गौरीशंकर बिराजदार यांनी 10 ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेला आज 6वा दिवस चालू आहे। त्याबद्दल आपले शिरोळ मठाचे मठाधीशपती महाराज, संजवाड महाराज आणि औज महाराज येऊन पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याबद्दल महाराजांचं अभिनंदन करतो। पहिल्यांदा खरोखर आपलं धरण 1998 साली पूर्ण झालेलं आहे, आज 28 वर्ष पूर्ण होत आले, अजून आपल्या धरणाला पाणी हक्काचं पाणी मिळेना आम्हाला। 2 वर्षे पाणी सोडले, उपोषणाला बसल्यावरच सोडले, मग दरवर्षी आम्ही उपोषणाला बसायचं का? ही शासन खरोखर विचार करायला पाहिजे। दरवर्षी उपोषणाला बसल्यावरच पाणी येतो म्हणलं तर मग शासन काय करते ह्याबद्दल आम्हाला विचार करावा लागेल। आणि आपलं सरकार हा कृषीप्रधान देश म्हणतो, शेतकऱ्याचं सरकार म्हणतो, शेतकऱ्याबद्दल विचार करायचा असेल तर ही पाळी आलं नसतं। जनावराला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, आपल्या धरणातून इंगळगी, शिरवळ, कणबस, आयरवाडी, सुलेरजवळगी, जेऊर, हंदराळ 8 गावाचं पाणी पुरवठा आहे। 2-2, 3-3 कोटी खर्च करून पाणी पुरवठा केलेला आहे। शासनाला त्यांनी मंजूर का बरं दिलाय? मग पाणीचं आपलं वर्ण पाणी आपल्या तळाला येत नसेल तर मग त्या पाणी पुरवठा गावाला मंजूर का बरं दिले शासनानं? ते पण विचार करावा लागेल ना। आपल्याला हक्काचं पाणी नाही म्हणते, मग पाणी पुरवठ्याचा विषय खूप महत्वाचा आहे। 9-10 गावाचा पाणी पुरवठ्याचा विषय आहे। मग शासन त्वरित ते पाणी सोडण्यात सहकार्य करावं आणि उपोषणकर्त्याला लवकरात लवकर उठवून हे करावं, न्याय मिळावा एवढाच माझी विनंती। धन्यवाद। ಈಗ ನೀರಿನ ಸಲಕ್ಕೆ
ಶಿರ್ವಳ ಊರದು ಗೌರಿಶಂಕರ್ ಗಣಪತಿ ಬಿರಾಜ್ದಾರ್ ಇವರು ಎಲ್ಲ शेतकरी ಸಲಕ್ಕೆ ನೀರು ಬರಬೇಕು ನಮ್ಮ ಧರಣ ದುಬ್ದುಬಿ ಧರಣ ಕತೆ ಉಪೋಷಣೆ ಮಾಡಿದ 10 ತಾರೀಕು ಹಿಡಿದು 15 ತಾರೀಕು ತನಕ ಯಾರು ಆಮದಾರು ಖಾಸದಾರು ಪುಡಾರಿಗಳು ಯಾರು ಅದರದ್ದು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗ್ಯಾರ ಬಂದು ಹೇಳಲಾಗ್ಯಾರ ಯಾರೋ ಅಸ್ವನ್ ಕೊಡಲಾಗ್ಯಾರ ನಮ್ಮದು ಕೆರೆ ಅಟ್ಟೆಣ ಹಿಡಿದು 26 ತನಕ 20 ವರ್ಷನಾಗ 2 ಸಲ ಮಳೆ ಬಂದು ಕೆರೆ ತುಂಬ್ಯದ ಹಾದ ಸಲ ಒಂದು ಉಪೋಷಣೆ ಕೂತಿದ್ದೆವು ಆಳಾಗ ಒಂದು ಥೋಡೆ ನೀರು ಬತ್ತು ದೇವ್ರ ಕೃಪೆಯಿಂದ ಮಳೆ ಬತ್ತು ಧರಣ ತುಂಬಿತು ಅವ್ರ ನೀರ ಪೂರ್ಣ ಧರಣ ತುಂಬತಕ್ಕ ನೀರೇ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಈಗೇನದ ಈ ದಿನ ಏನಂದ್ರು ಧರಣದಾಗ ನೀರಿಲ್ಲ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದರು ಈ ಧರಣ ಅನ್ನೋದ ತುಂಬಿ ಹೊಳಿ ತುಂಬಿ ನಡೆದ ವಾಯ ನಡೆದವು ನೀರ ಅವೇ ನೀರು ಈ ಕಡೆ ಬಿಟ್ರಂದ್ರೆ ಬಿ ಮಳೆಗಾಲದಾಗ ಸಾಕು ನಮಗೆ ಮಳೆಗಾಲದಾಗ ನೀರು ಜರ ವರ್ಷನಾಗ ಜರ ಬಿಟ್ರಂದ್ರೆ ಬರೀ 6 ತಿಂಗಳು ಹೋಗ್ತಾವ ನಿಮ್ಮದು ಮಂಜೂರಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲ ಕಾಗದಪತ್ರ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗತ್ತಕ್ಕ ನೀವು ಮಳೆಗಾಲದಾಗ ನೀರು ಬಿಡ್ರಿಲ್ಲ ಮಳೆಗಾಲದಾಗ ನೀರು ಬಿಡ್ಬೇಕು ಯಾವ ಎಳಿತಕ್ಕ ನಿಮ್ಮದು ಪ್ರೊಸೀಜರ್ ಪೂರ್ಣ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಆ ಎಳಿತಕ್ಕ ಮಳೆ ಬರ್ನ ಆಳಾಗ ನಿಮ್ಮದು 100% ಉಜ್ನಿ ಆದ ಬಳಿಕ ನಮ್ಗೆ ನೀರು ಬಿಡ್ರಿಲ್ಲ ನೀರು ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತೇನದ ನಿಮ್ದು ಯಾಳ ಕಾಗದಪತ್ರ ಎಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ತವೆ ಆಳ ನಮಗೆ ವರ್ಷನಾಗ 2 ಸಲ ದುಬ್ದಿ ಧರಣಕ್ಕೆ 2 ಸಲ ನೀರು ಬಿಡಬೇಕು ಇದಿಟ್ಟೆ ನಂದು ವಿನಂತಿ ಪುಡಾರಿ ಮಂದಿಗೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಆಮದಾರ್ ಖಾಸದಾರ್ಗೆ ಮತ್ತು ಕಲೆಕ್ಟರ್ಗೆ ಇದಿಟ್ಟೆ ನಮ್ಮದು ವಿನಂತಿ ಅದ ಈ ಪ್ರಕಾರ ಏನದ ನಮ್ಮ शेतकरी ಶೈಲಿ ಇರ್ತದ ಮತ್ತೇನದ ಅವರೇ ಏನದ ನಮ್ಮ ಧರಣಕ್ಕೆ ನಮ್ಮ ದುಬ್ದುಬಿ ಧರಣಕ್ಕೆ ಏನದ ಪರವಾನಗಿ ಕೊಟ್ಟರ ಉಪ್ಸಾತ್ ಹೇಳಿಕಿಸಿಂದ್ರೆ ಪಾಣಿ ಪುರವಠಾ ಉಪ್ಸಾತ್ ಹೇಳಿಸಿಂದ್ರೆ ಪರವಾನಗಿ ಕೊಟ್ಟರ ಆ ಧರಣದ ನೀರೇ ಇಲ್ಲ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಏನದ ಕರ್ಜ್ ಮಾಡಿಸಿಂದ್ರೆ शेतकरी ಹೈರಾಣದ ಬಿದ್ದದ ಅದ್ರದ್ದು ಏನೂ ದಕ್ಕಲೆ ತೊಗೊಳಲಾಗ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಬೇಗವ ಕಾಲವ ಪೂರ್ಣ ಆಗತ್ತಕ್ಕ ಮತ್ತೇನದ ನೀವು ಈ ಕಡೆದು ಈಗ ನೀರು ಹ್ಯಾಂಗೆ ಬಿಟ್ಟರೆ ವಾಸಲ ಹಂಗೆ ನೀರು ಬಿಡಬೇಕು ಇದಿಟ್ಟೆ ನಮ್ಮದು ವಿನಂತಿ ಹೇಳ್ತೀವಿ 2 ಮಾತು ಮಾತಾಡ मी शिरवळ गावचे सुपुत्र गौरीशंकर गणपती बिराजदार उजनीची पाणी शिरवळ दुग्धुबी प्रकल्पामध्ये दुग्धुबी प्रकल्प 1995 ते 98पर्यंत काम होऊन 98पासून दुग्ध प्रकल्प पूर्ण झालं आहे 98 पासून 2026पर्यंत फक्त आम्हाला 2दा पाणी सोडलेले आहे 28 वर्षामध्ये शासनाने ह्या वर्षीसुद्धा आम्ही पाठपुरावा करतो शासनानं पाणी सोडायला तयार नाही आता सध्या आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचं असं हे आहे आर्थिक परिस्थिती शेतीला पाणी नाही प्यायला पाणी नाही आणि जनावरांना पाणी नाही आणि त्यामुळं शेतकरी म्हणजे एक प्रकारचे मानसिक त्यांची खचलेलं आहे उजनीचं जोपर्यंत पाणी येत नाही आपल्या भागामध्ये तोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होत नाही म्हणून आम्ही दरवर्षी निवेदन देऊन उपोषण करण्याचा वेळ येऊ देऊ नये शासनाने आणि शासनाने आता जी आंदोलन चालले उपोषण चालले जोपर्यंत आपल्या धरणात पाणी येत नाही तोपर्यंत हे आम्हाला उपोषण चालूच राहणार आहे शासनाने लवकरात लवकर ह्याचा विचार करावा कारण आमचं जर नाही विचारलं शासनाने दखल नाही घेतली तर याचा पुढचा मार्ग परत आंदोलनाचा मार्ग वेगळा असेल आणि आत्तापर्यंत जी आश्वासन दिलेत येतेत अधिकारी आज सोडतो उद्या सोडतो असं बरे आश्वासन द्यायचे तुम्ही उपोषण सोडा परंतु आम्ही पाणी सोडतो परंतु हमीपत्र कोणी देईना आणि एवढ्या दिवसात सोडतो 15 दिवसात सोडतो 8 दिवसात असं कोणी अधिकारी कुठले द्यायला तयार नाही त्यामुळं आम्हाला हक्काचा जो पाणी आहे उजनीची तो आपल्याला लवकरात लवकर मिळावं एवढंच मी शासनाला विनंती करतो